वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. माझं नाईट केअर रुटीन स्टार्ट विथ दिस क्यूट. सगळ्यात पहिला मी पोर कंट्रोल क्लिन्झिंग ऑइल यूज करते. काही मेकअप वगैरे केला असेल मी किंवा काही वगैरे असेल फेसवरती किंवा काही मेकअप उतरला असेल तर खूप छान पद्धतीने हेल्प करतो. बघा आता मेकअप उतरायला स्टार्ट झालं थोड्यासा. एंगेजमेंट पासून आलाय तो अजून नाही गेलाय. थोडंसं पाणी. जसं यात पाणी ऍड होतं ना तसं आता फेस व्हायला सुरुवात होते. त्यानंतर ना सेकंड स्टेप मी माझा फेस वॉश यूज करते. आता 1 वर्ष होत आलं असेल मला टोन थोडासा खाली उतरला याने, पण माझ्या इथे सेन्सिटिव्ह पार्ट होता तो माझा रिपेअर झाला खूप चांगला. पहिल्याचा जो स्किन टोन होता थोडा फेअर होता, पण हा फेस वॉश वापरायला लागल्यापासून 1 टोन खाली उतरल्याचं मला असं जाणवतं. पण माझा जो सेन्सिटिव्ह एरिया होता इथला रेड व्हायचा खूप जास्त, तो कमी झाला रेड होणं. खूप छान क्लीन होतं आणि एक असं मऊ पण असं. इथे मोठी टिप काय आहे, आंघोळ करताना आपण फेस वॉश करतो तर आंघोळ करताना पाणी हे वॉर्म असतं, थोडं गरम किंवा कोमट पाणी असतं, तर ते वापरण्याच्या ऐवजी मी असं सजेस्ट करेल की थंड पाण्याने फेस वॉश करत आणि आयसिंग पण करत. आयसिंग केल्यानंतर अजूनच फायदा. समरमध्ये स्पेशली आयसिंग कराल तर रेडनेस वगैरे चेहऱ्यावरती असेल, स्वेलिंग असेल तर त्याला पण खूप फरक पडतो. आता तुमचा फेसचा टॉवेल आणि बॉडीचा टॉवेल हा वेगवेगळा पाहिजे. आणि मी दाट करून पुसते. आय होप तुम्ही सगळे तसंच पुसत असाल. तर ॲनोवाचा टोनर यूज करते. हे पण स्मूथनिंग टोनर आहे. मॉर्निंगला जे मी यूज करते
स्किनसाठीच आहे, कारण की जेवढी आपली स्किन मऊसूत राहते तेवढाच बेस पण फ्लॉलेस होतो. त्यामुळे स्किन सॉफ्टनिंग स्मूथनिंग करण्यावरती जास्त फोकस राहतो माझ्याकडे. त्याला छान वाळून देते. ॲनोचा क्लिन्झर आणि ॲनोचा टोनर हे दोन्ही पण बेस्ट कॉम्बो. त्यानंतर ना छान ॲब्सॉर्ब झाल्यानंतर ना मॅजिक नाईट क्रीम, याचा स्मेल याच्या असेल रातराणीच्या फुलाचा कसा वास येतो तसा आहे. सकाळी तुम्ही उठून बघा ना तर तुमची स्किन अशी मऊसूत. अजून एक 2 आहेत माझ्याकडे नाईट क्रीम, त्या पण मी तुम्हाला सजेस्ट करेन. खूप फरक पडतो. यातली कुठली क्रीम किंवा कुठलाही प्रोडक्ट फेअरनिंग वगैरे त्याच्यासाठी नाही आहे. लावायचं आणि सोडून द्यायचं. रेग्युलर नाही यूज करा, डिपेंड्स की असं वाटलं की खूप जास्त ड्राय वाटते स्किन तर. आता कधी कधी ड्राय वाटते, कधी कधी अशी क्लीन नाही दिसत, एकसारखी इव्हन नाही दिसत. सो प्रत्येकाचे वेगवेगळे ऑप्शन राहतात. ग्लो करते इथे कथाने द्यायची कटाच्या अंडर आय क्रीम आहे. किती पण हे लावलं तरी जोपर्यंत झोपत नाही माणूस तोपर्यंत हे काय जाणारच नाही आहे का नाही. और फिर उसके बाद हम लोग आते हैं लिप्स के ऊपर. लिप्स लिप मास्क लगाया. ग्लासेस लावून सोडणार.
इनबॅलन्स झाले किंवा मंथली पिरियड्स वगैरे तर त्या टायमिंगला एखादे पिंपल येतो, पण मी हात नाही लावत. हात नाही लावत तो ऑटोमॅटिक येतो आणि जातो. पण चुकून कधी हात वर लागला तर मग त्याचा डाग पडतो, असं इथे दिसतंय तुम्हाला. तर ते डाग फेड आउट होत 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 वेळ लागतो थोडासा. आणि याचं तर काही लॉजिकच नाही कळालंय. 3 महिने व्हायला आलेत. भरलेला पण नाहीये, भरला असेल तर ते निघतो तरी. तसं एक छोटासा पिंपल मला जसं आलं तसं सेम त्याला पण आलं. दोघांना पण सेम गालावरती. काय लॉजिकच कळत नाही त्या गोष्टीचं काय आहे नेमकं. तर अशा पद्धतीने मग नाईट स्किन केअर रुटीन जे आहे ते झालेलं आहे. आता यानंतर मग मी काय करते, कधी कधी समटाईम्स हे जर असं डिहायड्रेट वाटलं, डोळ्याखाली खूप जास्त असं ड्रायनेस मला वाटला, तर मी डॉट एंड कीचे हे जे वॉटरमेलन कुलिंग हायड्रोजेल आय पॅचेस जे आहेत ते यूज करते डोळ्याखाली जर खूप डिहायड्रेट वाटलं तर. आणि ग्रीन टीचे पण एक मिळतात, ते पण एक छान आहे. मी पिंक लवर असल्यामुळे मी पिंकमध्ये जे छान असते ते शोधत असते. आणि हे लिप्स खूपच जास्त ड्राय, मास्कने पण असं वाटलं की नाही होते, फरक पडते, तर मग मी हे लिप पॅचेस मिळतात पूर्ण, ते पण कधी कधी लावते. जेव्हा लिप पॅचेस लावते ते लावून झाल्यानंतर ना मग मी लिप बाम लावून टाकते. तर हे रेग्युलरमध्ये नाही आहे, हे रोज नाही, कधी कधी जेव्हा गरज लागेल तसं. आणि त्यानंतर ना हे झाल्यानंतर हे थोडंसं मी रोलिंग करत असते. कंटिन्यू गाईज, किती छान वाटतंय. थंड पडलेला असा हा बॉल, त्यामुळे खूप रिलीफ मिळतं. मी तुम्हाला पुन्हा एकदा स्टेप बाय स्टेप मी काय काय यूज केलं ते दाखवते व्यवस्थित. सगळ्यात पहिलं मी अन्वाचं जे पोर क्लिन्झर आहे, ऑइल फॉर्ममध्ये आहे हे, ते यूज केलं फर्स्ट स्टेप. त्यामुळे सगळं मेकअप अँड डस्ट काय जे काय असेल दिवसभराचं ते पूर्ण व्यवस्थित क्लीन होतं. त्यानंतर मी माझा फेस वॉश यूज केला डॉट एंड कीचा. आणि जे मला सूट झालं ते तुम्हाला पण सूट होईल असं गरजेचं नाही. फेस वॉशच्या बाबतीत मी तुम्हाला असं हे नाही सांगू शकत की नाही का कन्फर्मेशन. मी जसं की तुम्हाला झालं माझा टोन एक टोन खाली डाऊन झाला सगळं, जसं की त्याच्यामध्ये विटॅमिन सी लिहिलं तरीसुद्धा माझा एक टोन खाली झाला. पण माझा ह्या सेन्सिटिव्ह जो पार्ट होता तो माझा इवन झाला, मऊ पण आला. त्यामुळे मग मी एक टोन खाली जरी झाला तरी पण कंटिन्यू केला. पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत टोनर वगैरे ते मी तुम्हाला सजेस्ट करू शकते. पण फेस वॉश तुमच्या स्किननुसार फरक पडतो. डॉट एंड कीचा आहे हा. त्यानंतर मी टोनर यूज केला, अन्वाचा टोनर आहे हे, स्मूथनिंगसाठी आहे, म्हणजे मऊपणा हवा असेल तुम्हाला तर त्यासाठी. त्यानंतर मी मॅजिक क्रीम यूज केली, नाईट क्रीम आहे, नाईटला लावते बिकॉज खूप तुम्ही बघू शकता की किती ग्रीसी आहे ही क्रीम. ॲब्झॉर्ब व्हायला पूर्ण रात्र घेतेच म्हणजे ऑलमोस्ट, तेव्हा कुठेतरी सकाळी जाऊन मऊपणा खूप जास्त दिसतो. हे असं ग्रीसी किंवा असं खूप जास्त ग्लॉसी फेस घेऊन मी सनलाईटमध्ये नाही जाऊ शकत. मॉइश्चरायझरमध्ये ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. ही नाईट क्रीम आहे म्हणूनच इतकं तिचं ग्रीसीनेस तुम्हाला जाणवत असेल तर ही नाईटला यूज करू शकता. आणि खूप सुंदर आहे म्हणजे ही क्रीम, शाली टिल्बरीची आहे. आणि त्यानंतर ना शाली टिल्बरीचीच मी नाईट क्रीम शाली टिल्बरीचीच मी मॅजिक आय रिसर्च क्रीम, म्हणजे अंडर आय एरियासाठी जे तुम्हाला डार्क सर्कल वगैरे असतं त्यासाठीची जी आहे, डिहायड्रेशन वगैरे झालं तर त्यासाठी ही वाली क्रीम मिळते, ती मी यूज करते. आणि कुडलची एक क्रीम मिळते ती एक. आणि मी रात्री लवकर झोपत गेल्यामुळे किती भारी डोळ्याखाली मी लावलं तरी पण त्याचा काय उपयोग मला होत नाही. इव्हेंटचा मी लिप मास्क आणि लिप बाम यूज करते, दोन्ही पण त्या ब्रँड आहे. कॉम्बो खूप छान आहे. आणि त्यानंतर ना अजून एक्स्ट्राचे प्रोडक्ट्स मी तुम्हाला सांगेल. याचा ब्रँड मला माहीत नाही, मी याची लिंक तुम्हाला शेअर करेन.
आणि डॉट अँड कीचं हे आय पॅचेस यूज करते आणि ग्रीन टीचे पण आय पॅचेस मी यूज करते. हे सगळं मी रात्री झोपायच्या आधी यूज करते आणि हे 2 ऑप्शन आहेत नेहमी नाही, पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत हे कंटिन्यू यूजमध्ये असतात. कधी कधी खूप घाईमध्ये आहे तर फेस वॉश करून नॉर्मली मी झोपून जाते. खूप घाईत असेल तर हे सगळं नाही फॉलो करता आलं किंवा ट्रॅव्हलिंग करत असेल तर एवढं सगळं एखाद्या वेळेला नाही होत, तर त्यामुळे फेस वॉश करणं कधी कधी तेही होत नाही. तर रेग्युलरमध्ये ह्या गोष्टी नाईट केअरला मी यूज करते. आणि अजून काही क्वेश्चन असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. इतकं सगळं लावण्यापेक्षा आम्ही जसं आहे तसं झोपू हे जे लोक म्हणतात, अर्थातच ते तुमची मानसिकता आहे, त्याला आम्ही काही नाही करू शकत. बट वी आर प्रोफेशनली मेकअप आर्टिस्ट, तर आम्हाला स्किनच्या काळजी घेणं का गरजेचं आहे हे आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने माहिती असतात. काय प्रॉब्लेम्स होतात पुढे जाऊन त्याचे हे अभ्यास केल्यामुळे चांगलं स्किन केअर फॉलो करणं हे आम्हाला फार गरजेचं वाटतं. त्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करतो. या सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की कुठे असतो हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल, तर तिथे खाली जा आणि तिथे हे सगळ्या प्रोडक्टची लिंक आहे. तुम्ही त्या प्रोडक्ट्सला बाय करू शकता. आणि स्किन केअरच्या बाबतीमध्ये चल 200ला मिळते घेऊन बघूयात, ट्राय करून बघूयात, घेऊन बघूयात, स्वस्त आहे घेऊन बघूयात, असं करण्यापेक्षा खरंच चांगल्या क्वालिटीचं 2 पैसे जास्त गेलेले चालतात पण चांगल्या क्वालिटीचं चांगलं स्किन केअर घ्या. आणि हे तुम्ही पर्सनलसाठी यूज करता त्यामुळे ते काय खूप लवकर संपतं असं नाही आहे. जितक्या स्पीडने फेस वॉश संपतं तितक्या स्पीडने हे टोनर आणि हे नाही संपत, याला वेळ लागतो. तर चांगलं स्किन केअर बाय करा, चांगली स्किन बनवा, चांगल्या स्किन केअरच्या प्रोडक्टसोबत चांगलं खा पण, हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते. आणि हे मी का लावते तर याच्यामुळे आपण जेव्हा फेस वॉश करतो तेव्हा पाणी असं इकडे इकडे ओलं होऊन जातात कपडे, तर याच्यामुळे कसं पाणी सगळं इथेच ॲब्सॉर्ब होतं त्या ग्लव्समध्ये आणि मग पाणी आपण असं काढू शकतो. आणि बेल्ट पण क्लाउडवाला खूप छान दिसतो त्यामुळे मी तो लावते. छान तसा ब्लॅक पण आहे यामध्ये आणि पिंक पण. मी याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेल. आणि हे क्यूट असं काय नेमकं तर आपण जेव्हा फेस वॉश करतो तेव्हा हे सगळं पाणी खाली आलेलं असतं, तर यामुळे कसं पाणी तिथल्या तिथेच ॲब्झॉर्ब होऊन जातं. सो हे ते आहे. याची पण लिंक, हा बेल्ट आणि हे 2 कॉम्बो एकत्र आहे, याची पण लिंक मी तुम्हाला शेअर करते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते पण चेक करा. यामध्ये ब्लॅक कलर पण मिळतो. आणि दुसरी गोष्ट, या पाऊंचबद्दल मला मेसेज आले होते की हे पाऊंच होतं, हे विक्टोरिया सिक्रेटचे आहेत पाऊंच. तुम्ही शॉपमध्ये किंवा ऑनलाईन नाही सांगता तुम्हाला, पण शॉपमध्ये तुम्हाला हे मिळतील. जर याची लिंक असेल तर मी तुम्हाला शेअर करेन. हे पण खूप क्यूट आहे. त्याच्यामध्ये माझं सगळं लिप केअर आणि आईजचं जे आहे ते सगळं सामान यामध्ये असतं. तर आय होप तुम्हाला हा नाईट स्किन केअर जे रुटीन आहे माझं तो ब्लॉग आवडला असेल. आणि माझी सेल्फ केअरची जी सिरीज आहे ती पाहायला विसरू नका. त्यामध्ये तुम्हाला मॉर्निंग स्किन केअर रुटीन पाहायला मिळेल. आता जसं की ह्या व्हिडिओमध्ये नाईट स्किन केअर रुटीन पाहायला मिळते, तसंच माझं शॉवर रुटीन पण पाहायला मिळेल. आणि आहेत छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्हाला, जसं की हे ग्लो कसं करायचं, हे सगळे छोटे छोटे पार्ट्स तुम्हाला ते सेल्फ केअरची जी सिरीज आहे त्यामध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे ते ब्लॉग पाहायला पण विसरू नका. त्या ब्लॉगची लिंक पण मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस. आणि एंडपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असाल अर्थातच तुम्ही तुमच्या स्किनच्या बाबतीत खूप जास्त जागृत आहात. आणि खरंच तुम्ही इतके जागृत असाल तर कुठलेही प्रोडक्ट्स बाय करण्यापेक्षा चांगल्या क्वालिटीचे जे तुमच्या स्किनसाठी बनलेले आहेत असे प्रोडक्ट्स तुम्ही बाय करू शकता. तुम्हाला जर असं सजेशन हवे असतील, सजेशन सोल्युशन नाही म्हणते मी, सजेशन, तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या स्किनच्या बाबतीत क्वेश्चन टाकू शकता. आणि मग ते कॉमन प्रॉब्लेम्स असणारे स्किन आणि मग ड्राय स्किन, ऑइली स्किन असं सेपरेट करून मी तुमच्यासाठी काही ब्लॉग बनवेल, काही अफोर्डेबल प्रोडक्ट्समध्ये. पण आय नो की हे प्रोडक्ट्स प्रत्येकजण घेऊ शकेल नाही शकेल माहिती नाही, पण काही अफोर्डेबल पण असे प्रोडक्ट्स असतात त्यामध्ये पण खूप छान स्किन केअर मेंटेन होऊ शकतं. सो त्याचं पण मी सेपरेट ब्लॉग तुमच्यासाठी बनवेल. आणि हे अन्य ब्रँड किंवा शार्लेट टिल्बरी किंवा डॉट एन हे वेगवेगळे ब्रँड्स आहेत, लिव्हिंग म्हणा, हे वेगवेगळे ब्रँड्स आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ कुठलाही प्रमोशनल नाही आहे. जे माझं ॲक्च्युअल आहे तुम्ही बघू शकता, जे ॲक्च्युअल आहे तेच आहे. आणि तुम्ही माझे ओल्ड व्हिडिओज पण जर चेक कराल त्यामध्ये पण तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठे ना कुठेतरी हे प्रोडक्ट्स पाहायला मिळतीलच. त्यामुळे स्किनच्या बाबतीत नो मस्ती. Hope you guys like this video. Thank you so much.